अगं बाई बिचारी पडली असती ग बाई का नीट वाहू या की जरा धडक लाव का काय करताय आता क्या मौसम आया है नवीन नवीन साडी नवा नवा लुगडं तुमच्या भाऊजाईनं त्याला किती घातलंय की अव पाक आता जुन्या नव्याचं जुनं झालं आणि त्याला आता तुम्ही नवं नवं करायला लागला का तुमच्यासाठी नवीन आहे तसं काय नाही पण नवीन ब्लाऊज नवीन साडी माझ्या अंगावर आहे म्हणलं ती नवीनच झाली हा काल मला निलेश दादानं आणलं चांगला पाहुणचार झाला पण मस्त तुम्हाला खुश दिसते पण खुश नाही मी सणाची कावीची आठवण असू द्या राहताय आम्ही हाय तोपर्यंत टेन्शन नाही घेत टेन्शन पण लेकरं तिथं असल्यावर बरोबर आहे लेकरं संघ असल्यामुळे नाही टेन्शन नसतं मला पण आता काय करायचं असू द्या अशी वेळ कुणावर येऊ नये आता काय करायचं आहे का नाही बरं जाऊ द्या कशी वाटतंय आपल्याकडलं परिसरात तेवढा मला सांगा मस्त आहे मजेत रात्री भरपूर अशी झोप झाली लय दिवसात झोपला होता मी झोप भरपूर झाली अंगावर घ्यायला पण भरपूर होत्या आव 10 बँकेत आणली ती भावाला आता इकडे यायचं म्हणलं का नाही मला वाटत लय थंड वाजती बाई नकोच जायला इकडे या बरं तिकडे लय गार लागतं यावं या इथं असं मला बसलं म्हणजे का नाही बरं वाटतं ही फरशा बघा आमच्या उरल्या हवा लागायला लागली लय गारट आहे यावं तुम्ही तिथं उन्हाळा आता कसं दिसतं राहिलं ताई चांगली दिसते मग म्हातारी तुमची आहे का नाही ती आजी मला म्हणत होती गळ्यात पिळ्यात काय घाल के बाय तसं राहून लागतंय पुसाचा महिना चालू झालाय मग घाला की बरं जाऊ द्या नाही घालायचं आपण कसं सारखं म्हणावं है ना मित्रांनो जाऊ द्या मला बी जनावर सोडायचे ती ह्यांनी झोपी गेले जनावर राखायला येत आहे आयो तुम्हाला चालणं व्हायचं नाही यावं कुठं जायचं तुम्ही आता बसला तर मग कशी उठू म्हणता या एवढ्याला मी चालते एवढं माझ्या इतकं तुम्ही चालून द्यावा म्हणा पूजाता इतकं मी काम कवाच करू शकतो गेला की मी तिकडे येऊन येणार चला तुमच्या मनानं ते जनावर राखायला चालले ते का ते जनावर राखायला ते जनावर तिथं येते का नाही तसं जाऊन त्या तळ्याच्या पलीकडे जायचं येडा द्यायचा ना हा येते मी पण व्हिडिओ करते बर व्हिडिओ करायला पण तुम्हाला जायचं असलं तिकडं तर तिकडे कुठं तिकडं दिगंजी आटपाडीला नाही जायचं मला मी येते तुमच्या तिकडे काय जायला नाही जाते मी चटकन मित्रांनो माझ्या दिराची इंस्टाला 300K झाले ती 300K 3 वर डबल 0 300K झाल्याबद्दल आमच्या भाऊजीचं अभिनंदन भाऊजी तुमचा आता मला लय म्हणजे लय वाटतंय सेलिब्रेशन तसलं करावं केक आणावं भाऊजीच्या पुढे ठेवावा कापाय लावावा फुग 2-4 फोडावं पण माझा खडवा लय मोठा आहे व काय करू ते घेऊन आटपाडीला गेलं तर चालेल का मला तुम्ही मोबाईलच नीट का धरत नाही मला तीच काय कळत असं खाली तर जायचं पाका आभाळ तर दाखवायचं अहो मला येतच नाही काय करायचं तसलं लांब हात करायचा बरोबर निघतंय हा एवढा पण लांब नाही असा करून जायचं जा ना मित्रांनो कसं येते ना माझ्या संग फिरायला होय न्या जावा जाऊ बया बापूला बरं नाही अजून बापू आजारी आहे कठीण करून आणले बघा मगात नेऊन तवर बापल्या झोपली बेडवर जाऊन सने आहे घरीच आहे ती मग सनेची आठवण येते या पण आता नाही सनेची आठवण बिठवण काय काढणार नाही आणू आहे का नाही हा आणू आहे का मला आहे का नाही नुसते माग तर चलते होय राहत आहे माझं एक काम करचाल का आता तुम्ही दिगंजीला तर भाव चाल मानला भाव जायचं म्हणतं जाणार तर मी 500 रुपये देऊन जाते केक तेवढा माझ्या नावचा घेऊन ये बर पैसे देऊन जाते माझ्यापाशी आहेत पैसे पैशाला काही कमी नाही मला लय पैसा आहे पण मी दावत नाही कोणाला काय रेडे ऐकली काय एखादी नाही रेडी काय ऐकली नाही अजून मसर काय ऐकत नाही बरं का मी मग शिरडे ऐकली का आता शारदाचे पैसे नाही तुमच्या भावाने घेतलं गे मग का दूध ऐकलं का मग पैसे कुठं आलं दुधाचं पैसे दुधालाच येते जरा इकडून तिकडून असतंय तुम्हाला सगळं सांगू का मी मग तुम्ही भावाचं कान भरा तिथं जाऊन आई भेटायला आली की आईचं द्यायचं भाऊ भेटायला आला की आईचीच गरीब आहे कशाची आई देते तरी देते अशी पण पोरांच्या हातात 100-200 दिलं की मग ती सासवायचं पोरं काय इथं दुकानला जाते ते होय दुकान काय पण ह्यांनी जाते की घेऊन येते खायला जाऊन तब्येत बरं आहे का आता आता माझ्या तब्येतीला काय कुठल्या अँगल मी खराब दिसत दिलं झालंय म्हणून म्हणते असं तेवढं पाहिजेलच पण वजन काय कमी होईना ब्लाउज दिलं झाल्यात पण तब्येत कमी होईना मग कसं करायचं तेवढं मला तुम्ही सांगा
तुमच्यासारखं व्हायचं म्हणलं तर काय करायचं नाही हो? रात्रीचं जेवण करायचं नाही. अयो जेवण नाही केलं तर मला उद्या सकाळ जनावर राखायचे. करायचं पण थोडं करायचं. असं द्या मित्रांनो, आणि असं सकाळी पण लवकर जेवायचं नाही. आता 12-1 वाजली बघितलं की 12:30 झाले जनावर सोडायचे ते जेवण केलंय आता. जाऊ का मी जरा माझं महत्व. बरोबर जावा तुमचं महत्वाचं काम आहे जावा. चला मित्रांनो आता काय करायचं. राधा आलं त्या बघा जेवण हे झालं ह्यांनी झोपी गेले ते आता हे फरशा मोठ्या जात आणू आव इकडे कुठे गेलती काल तू हं छटपळा गेली होती वे अगं मला का बरं घेऊन गेली नाही ग मम्मी म्हणले तू येऊ नको कोणाला येऊ नको तुला मला तुझी मम्मी खोड आहे का नाही ग मला नाही वाटत नाही तुझ्या मम्मीला ना ग मम्मी आगाव आहे का नाही मम्मीला आता बघते चांगली हो मम्मी तुझी चॅप्टर आहे का नाही आणू खायला काय आणलं का नाही मला तर मी आहे ना बापून काल आहे ना तसला आहे ना खूप आणला कुरकुर आणलं आणि तो एकटूनच खाल्लं मला कुरकुरच दिलं नाही आणून आमच्या काय करायचं आणू कुरकुरच देत नाही आमची कुरकुरच दिलं नाही मला आता काय करायचं सांग बरं तू आता पण आणते पुन्हा खावा आणते मध्येला तेव्हा आहे ना त्यांचा बड्डे भाऊचा अरे ननीचा आहे ना बड्डे आय बड्डे आण मला बड्डेचा केक आणते तू काय काय खाल्लं तिथं जाऊन मटण खाल्लं का खाल्लं मम्मीनं खाल्लं का मस्त गुडीनं लसा खाल्ला दुधात आहे ना तिनं हे नस काला खाल्ला गुडीनं होय आणि तू काय खाल्लं मी हे ना मका खाल्लं मी आहे ना मटण खाल्लं आमची आणू कशी बोलते कमेंट मध्ये नको सांगा आमची आणू लय भारी मला लय आवडते कुणाला आमची आणू आवडते सांगा बापू का करतोय झोपला का झोपला मला काय माहित नाही तुला काय माहित नाही तुला काय माहिती मला हे ना काच नाही आबा बी झोपले का मम्मी कुठे गेली मम्मी हे ना बसले आणि आबा पप्पा कुठे गेला बाबा जेवतोय आणि आजी कुठे गेली आजी जेवते दीदी कुठे गेली दीदी शाळेत गेली आणि मुनी कुठे गेली मुन्नी ती शाळेत गेली गुड्डी गुड्डी पण गेली आणि ताई कुठे गेली काय काय पोरगी बोलते बघा मित्रांनो हिला कोणी शिकवलंय का हो ही अशी बोलते मला लय आवडते हिचं बोलणं आवडतं कोणाला सांगा आमची आणू आवडते का आणूचं बोलणं आवडतं ही कमेंट मध्ये नक्की सांगा हाय ना गाणं आणू केक खायचा का तर चला मित्रांनो आता मसरत सोडायच्या या आम्ही हा तू यायचं मसरत सोडायला चालली बघा